करायलाच हवं. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या खुशीत जन्मलेले नगास बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी काबा यांसारख्या कुटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा फक्त 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे. तो मंत्र उच्चारताच अंगातलं रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांकडे सैनिकही नव्हते, शस्त्र पुरवठाही नव्हता. यासाठी सुरुवात ही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिके गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. महाराज आपल्या मावळ्यांना सवंगडी म्हणत असत. त्यांनी आपल्या मावळ्यांना घेऊन अनेक गड जिंकले. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. महाराजांनी अनेक गड जिंकले, पण एकाही गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधी पंचांग पाहिले नाही. महाराजांना अनेक संकटे आली, पण महाराजांनी कधी आत्महत्येचा विचार केला नाही, कधी व्यसनांच्या आहारी गेले नाही. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण, स्वतःच्या जन्मकुंडल्या घेऊन शिकलो. आले अपयश की करतो आत्महत्या, नाहीतर करतो व्यसने. आले शिवजयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडणे. त्यांच्याच जन्मतारखांवरून म्हणजे आपण काय आदर्श घेत आहोत महाराजांचा. जिजाऊंच्याच संस्कारामुळे शिवाजी महाराज घडले. त्यांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवाजी महाराजांनी पूर्ण केले. जिजाऊंचे कार्य व इतिहास आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. जिजाऊंची शिकवणच होती, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानानेच जगायचे आणि सन्मानानेच मरायचे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि कोणी तुम्हाला विचारलं कोठून आलात, तर अभिमानाने सांगा. ज्याने मरणालाही लाजवले आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवले, असं छत्रपती शिवाजी आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहोत. जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटते की विजयासारखी तलवार चालून गेला, निजाडा छातीने हिंदुस्थान हालून गेला, वाघनखाने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, स्वर्ग